नमस्कार. आज आपला जो विषय आहे व्हिडिओचा तो आहे व्याकरण. व्याकरणालाच भारतीय भाषांमध्ये सगळ्या व्याकरण असाच शब्द आहे. इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात ग्रामर. हा व्याकरण शब्द म्हणजे हे आपल्या आत्ताचंच नाही आहे. ऋषीमुनींच्या काळापासून हे व्याकरण चालत आलेलं आहे आणि त्याबद्दल आपण हे सगळेजणच या ऋषीमुनींचेच कायमचे आभारी आहोत. आता व्याकरणामध्ये त्यांनी भाग पाडले, म्हणजे शब्द, त्या शब्दांचे त्यांनी भाग पाडले. पहिलं त्यांच्या लक्षात आलं अक्षर. त्यांनी पहिला भाग व्याकरणाचा ठेवला अक्षर आणि मग मुळाक्षरं. एकंदर 36 मुळाक्षरं आणि 16 स्वर असं मिळून 52 अक्षरं या मुळाक्षरांमध्ये समाविष्ट होतात. आताच्या शिक्षण पद्धतीत मुलांना या मुळाक्षरांची ओळीने ओळखच होत नाही. ते आपण पाहणार आहोत. अ पासून आहापर्यंतची बाराखडी, अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अम आहा. त्याच्यात मध्ये रु रु लु लू अशी पण अक्षरं आहेत. अशी मिळून 16 अक्षरं बाराखडीमध्ये येतात. यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की अनेक अक्षरं जेव्हा एकत्र येतात, ते एकमेकांशी माणसाची बोलीभाषा सुरू झाल्यावर त्याच्या लक्षात आलं की आपण बोलतो हा शब्द, यात अनेक अक्षरं आहेत. मग या अक्षरांचा मिळून जो बनतो तो शब्द. म्हणजे उदाहरणार्थ त्याला मी हाक मारली, ए मुला. मुला यामध्ये मुलामध्ये मुलगा हा शब्द आहे किंवा मूल हा शब्द आहे. मग त्यांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी शब्दांचेही वेगवेगळे त्यांच्या प्रकार लक्षात आले की शब्दांचे प्रकारसुद्धा किती असतात. तर पहिलं असतं ज्यावेळी मी माझ्या मुलीला हाक मारते, अगं प्रतिभा. तर प्रतिभा हे त्या मुलीचं नाव आहे, पण ते म्हणजे मुळात आलं नाम. मग नामावरून समजा मी पाणी पितो, पाणी हे आलं नाम. मग नामानंतर त्यांच्या लक्षात आलं की या नामाचे सुद्धा प्रकार आहेत. पाणी वेगळं, पण गरम पाणी म्हटल्यानंतर त्या पाण्याच्या मागे विशेषण आलं. गरम हे विशेषण. आणि विशेष नाम म्हणजे एखाद्या व्यक्तीला ज्यावेळी मी ठराविक नावानं ओळखते त्यावेळी त्या व्यक्तीसाठी जो शब्द वापरला जातो ते विशेष नाम. उदाहरणार्थ प्रमोद, प्रतिभा ही विशेष नाम आहेत. आता नामानंतर नामाचे हे प्रकार आले, म्हणजे विशेष नाम आला. मग त्यांच्या लक्षात आलं की ते म्हणतात, त्यांनी असं म्हटलं, प्रतिभा कुठे गेली. हे वाक्य, पहिल्या वाक्यात प्रतिभा हे त्या मुलीचं विशेष नाम आहे. पण ज्यावेळी मी दुसऱ्यांदा तिच्याबद्दल उल्लेख करते त्यावेळी मी म्हणते ती कुठे गेली. म्हणजे प्रतिभाच्या ऐवजी मी ती असा शब्द वापरला. मग त्याला त्यांनी संज्ञा दिली सर्वनाम. नामानंतर प्रकार आला तो सर्वनाम. आता सर्वनाम मग कोणती कोणती. मी आम्ही, तू तुम्ही, आपण, तो ती ते, तोच अनेकवचन ते, तीचं अनेकवचन त्या, आणि ती नपुसकलिंगी तीचं अनेकवचन
ती असंच होतं. ते मूल ती मुले असं. आता यामध्ये म्हणजे नामाऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला म्हणतात सर्वनाम. आता माझं वाक्य पहा. प्रतिभा मुलगी आहे, ती वेडी आहे. तर ती हे सर्वनाम आहे. पण ज्यावेळी मी तिच्याबद्दल काहीतरी माहिती सांगते त्यावेळी ते होतं विशेषण. म्हणजे आता काळा मुलगा, मुलाबद्दल माहिती आली काळा या शब्दाने, म्हणजे काळा हे विशेषण झालं. हुशार मुलगी, आता मुलीबद्दल जास्त माहिती हुशार या शब्दाने दिली, म्हणजे हुशार हा त्या मुलीबद्दल जास्त माहिती देणारा जो शब्द ते विशेषण झालं. म्हणजे नामाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दांना विशेषण असं म्हणतात. म्हणजे आपण नाम पाहिलं, सर्वनाम पाहिलं, विशेषण पाहिलं. आता क्रियापद. प्रतिभा हुशार आहे, इथे आहे हे क्रियापद झालं. असणे हे क्रियापद आहे आणि त्याचं आहे हे रूप आहे. शिवाजी महाराज शूर होते. आता इथे होते, शूर असणे हे क्रियापद आहे. शूर हे त्याचं विशेषण आहे, क्रियाविशेषण. कसे होते? शूर होते. मग आता क्रियापदाबद्दल जास्त माहिती देणारा जो शब्द असतो त्याला क्रियाविशेषण असं म्हणतात. नामाबद्दल जास्त माहिती देणारा शब्द विशेषण आणि क्रियापदाबद्दल जास्त माहिती देणारा शब्द क्रियाविशेषण. आता नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे आपण 4 भाग पाहिले. क्रियापदाच्या बद्दलही जास्त माहिती कळते त्यावेळी ते असतं क्रियाविशेषण. तर आता उदाहरणार्थ, ती स्वयंपाक उत्तम करते. स्वयंपाक करते हे झालं क्रियापद, पण उत्तम हे त्याचं विशेषण आहे. ती स्वयंपाक कसा करते? उत्तम करते. मग उत्तम यांनी तिच्या क्रियेबद्दल जास्त माहिती दिली म्हणून ते झालं क्रियाविशेषण. तो भित्रा मुलगा आहे, तर भित्रा मुलगामध्ये भित्रा हे विशेषण झालं. परंतु मी ज्यावेळी म्हणते त्याला भीती वाटते, त्यावेळी काय वाटतं? भीती वाटते. भीती वाटणे इथे हे क्रियाविशेषण झालं. आता क्रियाविशेषणानंतर पुढचा भाग आहे अव्यय. अव्यय म्हणजे ज्या शब्दात बदल होत नाही असे शब्द. विशेषण वेगळं. काळा मुलगा म्हटलं तर काळा हे विशेषण झालं. पण अव्यय, मी म्हटलं तो कधीही खोटं बोलत नाही, तर कधीही, कधी हे अव्यय झालं. आता त्यामध्ये सुद्धा कालवाचक आणि स्थलवाचक असे प्रकार असतात अव्ययांमध्ये. म्हणजे आपण पाहिलं नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण. आता यानंतर हे सर्वसाधारणपणे शब्दांचे म्हणजे नामाचे 8 प्रकार असतात. त्यातले आज आपण हे 5 प्रकार पाहिलेले आहेत आणि बाकीचे मग अव्ययांचे वेगवेगळे प्रकार असतात. अशा प्रकारे आपण या नामाबद्दलची
आणि नामाचे प्रकार याच्याबद्दलची माहिती पाहिली. आता येतो काळ. काळ आहेत ना,